नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक वाचत आहोत. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुस्कर. यातील आपण आज 15वा भाग सुरत, बार्सिलोर वगैरे शहरांची लूट इथून वाचण्यास सुरुवात करूया. शाहस्तखानासारखा मोठा मोगल सरदार बरोबर अवाढव्य सैन्य घेऊन दक्षिणेत महाराजांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करून आला व तेथे 2-3 वर्ष सारखा लढून व शह देऊन राहिला. आणि त्याचवेळी विजापूरकरांच्या बलाढ्य सरदार सिद्दी जोहार मोठी सेना घेऊन महाराजांच्या नाशाचा चंग बांधून त्यांच्या मुलखावर आला. अशा दोन प्रचंड रिपूंशी 2 वर्षे सारखे झुंजावे लागल्यामुळे त्यांचे बरेच लोक कमी झाले व खजिनाही खलास झाला. नव्या लोकांची भरती करावयास द्रव्यबळ पाहिजे ते कसे मिळवावे हा त्यांना आता विचार पडला. इतक्यात त्यांचा मोठा विश्वासू हेर बहिर्जी यांनी अशी बातमी आणली की सुरत शहर मोठे धनाढ्य आहे. तेथे प्राचीन काळापासून परस्थ लोकांशी धनत व्यापार चालत आला असल्यामुळे तेथील सावकार मोठे श्रीमंत आहेत आणि त्या शहरात मोगलांचा चांगला असा बंदोबस्त नसल्यामुळे त्यात प्रवेश करण्यास फारशा आयास पडणार नाहीत. ही बातमी बहिर्जीने देऊन आणखी त्या शहरातील श्रीमंत लोकांची तपशीलवार माहिती महाराजांपुढे सादर केली. तेव्हा त्यांनी त्या शहरावर स्वारी करून ते लुटण्याचा बेत केला व 10,000 निवडक मावळे घेऊन ते तिकडे निघाले. शिवाजी महाराज सुरत शहर लुटावयास येत आहेत अशी बातमी कळताच तेथील लोक अगदी घाबरून गेले. काही लोक आपली बायका मुले घेऊन तापी नदी पलीकडे पळत सुटले. काही श्रीमंत लोकांनी मोगल किल्लेदारास लाच देऊन किल्ल्याचा आश्रय धरला. तेथील मोगल सुभेदाराने आपला एक माणूस खंडाचे बोलणे लावावयास महाराजांकडे पाठवला. त्याला त्यांनी अटकेत ठेवले. तेव्हा तो सुभेदार घाबरून जाऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा अटकाव करण्याचे सोडून देऊन किल्ल्यावर जाऊन राहिला. शहरात प्रवेश करण्यापूर्वी महाराजांनी तेथील 4-5 अतिधनाढ्य सावकारांना असे लिहून कळवले की तुम्ही येऊन शहराचा खंड ठरवल्यास आपण शहरातील कोणत्याही लोकांना मुळी उपद्रव करणार नाही. या पत्राचा जबाब कोणाकडूनही न आल्यामुळे ते शहरात शिरले. त्यांनी तेथील मोठमोठ्या सावकारांच्या वाड्यावर जप्ती बसवून त्यांच्याकडून द्रव्य मिळवले. जे कोणी आपले जवाहीर वगैरे लपवून ठेवीत त्याला देहांत शिक्षेची ते भीती घालत. याप्रमाणे त्यांनी 4 दिवसापर्यंत ते शहर बिनहरकत लुटले. तेथील डच व इंग्रज व्यापाऱ्यांनी आपल्या वखारीचा बचाव जहाजावरील तोफा आणून केला. डच लोकांच्या वखारीजवळ बहिर्जी बोरा या नावाच्या एका अतिसंपन्न सावकाराचा वाडा होता. तो महाराजांच्या लोकांनी एक संबंध अहोरात्र लुटला. त्यात त्यांना अगणित जवाहीर वगैरे मिळाले. डच लोकांनी त्या वाड्याच्या रक्षणाचा काहीही उपाय केला नाही. असाच एका दुसऱ्या धनाढ्य सावकाराचा वाडा इंग्रजांच्या वखारीच्या लगत्यास होता. त्या वाड्याचा मालक सय्यद बेग हा किल्ल्यावर पळून गेला होता. त्याचा वाडा लुटावयास महाराजांचे लोक गेले तेव्हा इंग्रजांनी त्यांना ताबडतोब प्रतिबंध केला. त्यामुळे त्यांना तो इथेच लुटता आला नाही. त्यांना तेथून निघून जावे लागले. शिवाजी महाराज शहर लुटावयास येत आहेत हे कळले तेव्हा तेथील इंग्रज व्यापाऱ्यांचा प्रमुख ऑक्झेंडन याने आपल्या जहाजावरच्या तोफा, दारुगोळा व खलाशी वगैरे वखारीपाशी आणून ठेवले होते व दुसरे काही देशी शिपाई जमा केले होते व वखारीच्या आसपास तोफा रचून ठेवल्या होत्या. ही त्याची तयारी पाहून महाराजांचे लोक त्याच्या वाटेस गेले नाहीत. सय्यद बेगचा वाडा लुटण्यास इंग्रजांनी हरकत केल्याचा राग येऊन महाराजांनी ऑक्झेंडन याला निरोप पाठवला की सय्यद बेग याचा वाडा आम्हास लुटू द्या, अगर त्याबद्दल 3 लाख रुपये आमच्याकडे पाठवून द्या. दोन्हीतील एकही गोष्ट न कराल तर मी स्वतः येऊन तुमच्या एकूण एक माणसाची कत्तल उडवील. याचा जबाब त्याने असा पाठवला की यातील कोणतीही गोष्ट करण्यास आम्ही तयार नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चालून यावे. या त्यांच्या धिटाईच्या जबाबावरून त्याचे शासन करण्यास महाराजांना मुळीच कठीण नव्हते. परंतु त्यावेळी मोगलांची फौज सुरतेकडे रवाना झाल्याची बातमी त्यांना मिळाल्यामुळे ते शहरापाशी अधिक वेळ न खोळंबता मिळालेली लूट आपल्या मुलखात सुरक्षितपणे न्यावी हे त्यांना इष्ट दिसले आणि ते स्वदेशाकडे त्वरेने निघून गेले. या शहराची लूट चालली असताना महाराजांनी तेथील सगळ्याच लोकांना आपले उग्ररूप दाखवले नाही असे 1-2 गोष्टीवरून दिसते. त्यापैकी एक गोष्ट अशी, सुरतेस यावेळी फादर आंब्रोज या नावाचा एक कपुशियन पाद्री राहत असे. त्याच्या घरावर हल्ला करण्याची आपल्या लोकांना महाराजांनी मनाई केली. ते म्हणाले की हे धर्मगुरू असून पवित्र आचरणाचे असतात, त्यांना उपद्रव करणे बरोबर नाही. दुसरी गोष्ट अशी, त्या शहरात मोहनदास पारख या नावाचा एक मोठा धर्मशील व सदाचारी पुरुष होता. तो डच लोकांचा दलाल असून त्याची मोठी संपत्ती होती.
तो यावेळी मरण पावला असून त्याची बायको मुले मागे होती. महाराजांना त्या सत्पुरुषाची कीर्ती माहीत होती. त्यांनी त्याच्या घराला हात लावला नाही. या शहरात मिळालेली सगळी लूट त्यांनी रायगडावर सुरक्षितपणे नेली. तिचा हिशोब करता ती 8.5 कोटीहून किमतीची भरली. याशिवाय आणखी या मोहिमेत त्यांना पुष्कळ घोडी मिळाली. त्यांच्या डाव्या टेरीवर खून करून त्याची एक निराळी पागा त्यांनी बनवली. सुरतेहून परत आल्यावर शहाजीराजे मृत्यू पावल्याची अत्यंत शोकजनक वार्ता महाराजांना कळली. त्यामुळे त्यांना पराकाष्ठेचे दुःख झाले. यावेळी ते सिंहगडावर होते. तेथे त्यांनी स्वपित्याचे और्ध्वदेही करून काही दिवस दुःखात घालवले. तेथून त्यांनी रायगडावर जाऊन आपल्या एकंदर कारभाराची व निरनिराळ्या खात्यांची सुव्यवस्था लावली. स्वपित्याच्या पश्चात त्यांनी आपल्या नावास राजे हा किताब जोडला व आपल्या नावाचे नाणे पाडले. हे वर्तमान सन 1664 घडले. महाराजांच्या विजापूरकरांशी झालेला तह फार दिवस टिकला नाही. हा तह कायम होता तोवर त्यांचे नेताजी पालकर वगैरे सरदार फक्त मोगलांच्या मुलखात एकसारख्या मोहिमा करून लुटालूट करीत असत. त्यांच्या आरमार ही मोगलांच्या व्यापारी जहाजावर व मक्केच्या यात्रेत जाणाऱ्या तारवांवर हल्ले करून ती लुटली. सुरत शहर लुटण्याची वार्ता औरंगजेबास कळल्यावर त्याने महाराजांच्या पारिपत्यासाठी पुन्हा एक वेळ प्रयत्न करण्याचा निर्धार करून जयसिंगास दक्षिणेत मोठ्या सैन्यानिशी पाठवण्याची तयारी चालवली आणि विजापूरकरांना निरोप पाठवून महाराजांच्या शासनास उद्युक्त होण्याविषयी भर दिला. हे असे मोगल बादशाहाचे प्रोत्साहन मिळाल्यावर आदिलशाने महाराजांशी केलेला तह मोडून त्यांच्या मुलखात पन्हाळा येथील आपल्या सरदारास स्वारी करण्यास हुकूम केला. त्यावेळी त्यांनी धामधूम सुरू करून कोकणातील काही ठाणी सर केली. हे वर्तमान कळताच महाराजांनी स्वतः मोठ्या त्वरेने तिकडे जाऊन त्या सरदाराशी युद्ध केले. या युद्धात शत्रूच्या हजारो योद्ध्याची कत्तल उडाली व ते सरदार अगदी दीन होऊन पळून गेले. यानंतर त्यांनी आपले काही घोडदळ कृष्णा नदीच्या पलीकडील विजापूरकरांच्या मुलखात पाठवले. त्यांनी तेथे एकसारखा धुमाकूळ मांडला. त्यावेळी हुबळी शहर व्यापाऱ्यांचे मोठे ठाणे होते. ते त्यांनी लुटले. त्याचप्रमाणे त्यांनी तिकडील आणखी व्यापाराच्या पेठा लुटल्या. महाराजांनी स्वतः यावेळी आपल्या आरमाराच्या साहाय्याने विजापूरकरांच्या समुद्रतीरावरील शहरावर हल्ले करण्याचा बेत केला व सिंधुदुर्ग येथे आपले आरमार जमवून दक्षिण किनाऱ्यावरील शहरांचा रोख धरला. त्यावेळी बार्सिलोर नावाचं शहर अतिधनाढ्य असल्याचे कळल्यावरून त्यांनी त्या शहरावर प्रथम हल्ला केला आणि ते स्वस्तपणे लुटले. या शहराच्या लुटीत त्यांना 2 कोटी होनाचा ऐवज मिळाला असे म्हणतात. मग त्यांनी त्या किनाऱ्यावर कडवाळ, मिरजान, अंकोला, कोदरे, हुमाऊद वगैरे बऱ्याच शहरावर हल्ला करून ती सर केली व त्यावर आपला अंमल बसवला. त्याप्रमाणे त्यांनी गोकर्ण, महाबळेश्वर हस्तगत केले. बेदनूर प्रांतात शिवाप्पा नाईक नावाचा एक विजापूरकरांचा सरदार स्वतंत्र होऊन बसला होता. त्याला त्यांनी आपल्या अंकित करून त्याच्यावर 3 लाख रुपयांचा वार्षिक खंड बसवला. नंतर ते कारवारापाशी येऊन दाखल झाले. तेथे विजापूरकरांच्या सरदाराने त्यांना विरोध करण्याचा प्रथम आव घातला. तेथे इंग्रजी व्यापारी होते. त्यांनी आपली सारी चीजवस्तू एका मुसलमानाच्या जहाजावर लपवून ठेवली. शेवटी त्या सरदाराने महाराजांना काही खंड देण्याचे कबूल करून तो ऐवज त्यांच्याकडे पावता केला. यावेळी इतर व्यापाराप्रमाणे इंग्रजासही काही रक्कम द्यावी लागली. हा खंड मिळाला तेवढ्यात संतोष मानून ते कारवाराच्या बंदरातून निघून गेले. येथून पुढे जलमार्गानेच जाऊन बंदर किनाऱ्यावरील आपल्या सगळ्या किल्ल्यांची, प्रांताची व आरमाराची व्यवस्था पाहावी व सिद्धीचा कसा काय हालहवाल आहे तो प्रत्यक्ष पाहावा असा त्यांनी बेत केला. पण प्रतिकूल वारा लागून त्यांना पुष्कळ दिवस पाण्यात खोळंबून राहावे लागले आणि स्वराज्यात कशी काय हालहवाल आहे, शत्रूंची हालचाल कोठे कोठे चालू आहे हे कळण्याचा मार्ग अगदी खुंटला. हे पाहून जलमार्गाने पुन्हा कधी स्वतः मोहीम करावयाची नाही असा त्यांनी निर्धार केला. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे व रणवेगाचे वर्णन त्यावेळचे इंग्रज व्यापारी येणेप्रमाणे करतात. शिवाजीचा देह वायुरूप असून त्याला पंख असावे असे ज्याला त्याला वाटू लागले आहे. कारण तो कोणत्या वेळी कोठे प्रकट होईल याचा काही नेम नाही. तो आज एके ठिकाणी आहे तर उद्या दुसरे कोठे गेल्याची बातमी येते. ज्या ठिकाणचा कडेकोट बंदोबस्त असतो त्यावर हल्ला करून आपल्या लोकांची खराबी कराव्यास तो कधीही उद्युक्त होत नाही. ज्या शहरास व गावांना तटबंदी नसून लष्करी बंदोबस्त फारसा नाही त्यावरच हल्ला करून तो लुटतो. त्याच्या ठायी उद्योगशीलता, श्रमसहिष्णुता, जोम व चपळता हे गुण विलक्षण आहेत असे जो तो बोलत असतो. शिवाजीचा जिकडे तिकडे विजय होत आहे
त्याला प्रतिरोध करण्याचा आवाक कोणालाही नाही. सगळ्या लहान मोठ्या राजांना त्याचा पराकाष्ठेचा धाक वाटत आहे.